घरी कोणी आहे का? आली का ग? हो ये बस. आज जरा प्लॅन मध्ये आपल्या चेंज आहे. म्हणजे काय? खायचं नाही? करायचं नाही. खायचं तर आहे पण करायचं नाहीये. मला पण आज करायची इच्छा नाही आहे. आयतं पाहिजे मला पण आज. ऑनलाईन ऑर्डर करायचा नाही. आपण जाऊ एके ठिकाणी. मी नेते, चल तुला. चालेल मला. चालेल. वातावरण पण एकदम मस्त आहे. तर आपण जाऊया गरमागरम. नाव नाही सांगत मी आताच, तुला डायरेक्ट घेऊन जाते तिथे. चला तर मंडळी, आज मग आपण हिला जरा घेऊन जाऊया आणि काय खाणार आम्ही आणि कुठे जाणार ते थोड्या वेळी बघाच तुम्ही. चल मग निघूया. चल ग. चल. हेल्मेट पहिले घालून घ्यावं लागेल ना. माझा फोन तुझ्याजवळ ठेव आणि चल आज फिरून येऊ आपण. कुठे जाताय मग आपण? तुम्हाला अजूनही सांगितलेलं नाहीये. तुला नाही माहिती आहे का ते? नाही म्हणजे मला हिंट दे. पुलाच्या इकडे, पुलाच्या तिकडे. पुलाच्या इकडेच आहे, दाखवते. आणि हे जरा नागपुरामध्ये जास्ती फेमस आहे ही डिश. ओके. खूप वर्षापासून नाश्त्याचाच प्रकार आहे. नाश्त्याचाच प्रकार आहे. खूप जास्ती गर्दी राहते तिथे. थोडं वेटिंग वगैरे पण राहते. जरा आपल्याला थांबावं लागेल थोडं तिथे. अरे बापरे. पण जे थांबण्यात पण ती एक वेगळी मजा आहे. हो ते पण आहे. आपल्या आवडतं खूप भेटत येतं. आपण किती वेळ थांबू शकतो. गाडी पार्क करून घेऊया आपण पहिले. मग हे म्हणत होती का तू? संतोष पकोडेवाला. हे पकोडे मला पुष्कळ दिवस झाले खायचे होते ना. पण मी अशी आलीच नसती. तू आणलं म्हणून थँक्यू. चल मग आपण आता खाऊया. रांगेत लागू. रांगेत लागूया पहिले. चल मग. लहान म्हणजे होता आधी, छोट्या प्रमाणात होतं आधी. हो. आणि आता बघ किती, मलाच नाही लक्षात आलं एकदम. आणि मी पण खूप बरेच दिवसानंतर आली आहे. तर इथे आपण आता पहिले कुपन काढून घेऊया. दादा ऑनलाईन फोन दे ना माझा. कोडेच नाही, भरपूर प्रकार आहे. पूर्ण कोल्ड्रिंक वगैरे, मग मिल्क आणि खायचं पण. ब्रेड पकोडा, ढोका, सांबारवडी, समोसा. आधी त्यांचं कसं पकोड्यांपासूनच सुरुवात होती तशी. मग नंतर हळूहळू त्यांनी सगळं थोडं थोडं ठेवलंय. चल मग आपण तिथे कुपन देऊ आहे आणि पकोडे घेऊया. आणि तसं त्यांची बहुतेक दुपारी 3 ते 4ची वेळ आहे. तिथे लिहिलंय की पकोडे 3:30 नंतर बनतील. तर ते पकोड्यांसाठी जे फेमस होतं पण त्यांनी हळूहळू येता हे बघ समोसे पण आहे, सांबारवडी आपल्या विदर्भाची आणि
आता इथे तिथे जरा ब्रेड तापत पकोडे आहे. झाले. तर तिथे आता जो फेर झाला ब्रेड ब्रेड पकोड्यांचा आणि तिकडे पकोडे आणि इथे जे 2 ठेवले आहेत ते पकोड्यांसाठी पकोड्यांचे आहे. त्यांची टाकण्याची स्टाईल वगैरे किती फास्ट मध्ये आणि स्वच्छ आहे आणि सगळं. एकदम स्वच्छ. त्यांनी बघ केस वगैरे काही असं डोक्यामध्ये पण कसं घातलंय त्यांनी फास्ट आणि दोघे किती- तिघं लोक हां, मिळून टाकतायत. एकटाच नाही टाकत आहे. आणि गरमागरम जसं तिकडे आता जसं कमी होत आलं हां की इकडे त्यांचं तयारी सुरू पुन्हा फास्टमध्ये गरमागरम एकदम. सगळ्यांनी व्यवस्थित तयारी केली आहे एकदम. हेअर मास्क ड्रेस कोड वगैरे आहे बघ ना. आपण जरा त्या दादांना विचारूया की किती वर्ष झाले बा. दादा तुम्ही संतोष पकोडेवाले तुमचंच नाव आहे का? मी संतोष पकोडेवाले लहान भाऊ आहे. लहान भाऊ. हो नमस्कार. नमस्कार. आणि जसं याला किती वर्ष झाले? आपल्या स्टार्टअपला आपल्या 22 वर्ष झाले. 22. हो. आणि स्टार्टिंगला म्हणजे आपण पकोडेच ठेवले होते का? नुसते पकोडे, ब्रेड पकोडा आणि ढोकळा होता. ढोकळा 3 आयटम. आता हळूच हे हळूहळू वाढला आहे. हो वाढला आहे. छान. आणि जास्ती फेमस आहे आपल्या नागपुरामध्ये हा, आपलं संतोष नागपूरमध्ये पकोडेवाले. म्हणजे संतोष पकोड्याला फेमस Famous आहे. दूर दूर लोक येत हा. आहेत. मोहन जोशी सर, हा. आपले ते तिरंगा पिक्चर मधले ते गेंडा स्वामी सर, हो का? नाव नाही माहित मला, हा हा. ते येऊन गेले आहेत आपल्यापर्यंत. म्हणून मी आज माझ्या बहिणीला घेऊन आली आहे इथे. पकोडे चल म्हटलं तुला टेस्ट अरे वा. दाखवते. आणि मनीष नगरला पण आपलं हो एक आपलं मनीष नगरला बर्डीला 3 ब्रँच आहेत आपला. आधी हे तसं वेगळं होतं. मी आली आहे याच्या आधी ते खाली होतं खाली start. होतं. हा. आता मी बरेच दिवसांनी आली ना तर मला चेंज हो, एकदम change झालं, ओळखून आलं. भरपूर change झालं. आणखी थोडंफार change. आणि कोल्ड्रिंक वगैरे सगळंच ठेवता तुम्ही आता हो ना कोण? काय आधी काहीच नव्हतं, फक्त आपले 3च आयटम होते. हा, हा. हळूहळू वाढले. शुभेच्छा दादा तुम्हाला. नमस्कार. चल घे मग आता गरमागरम असं कुठलं पाहताना मिळालं ना आपल्याला बनताना तर कसं मनात शंका नाही राहत हां. की कसं बनतंय कसं आहे. आणि त्यांचं कसं अगदी समोरच आहे आपल्या बनणं वगैरे बघता यार. नाही तर कुठे कुठे कोणत्या हॉटेलमध्ये कसं असं आतमध्ये राहते त्यांची बनवण्याचं सफोकेशन ठिकाण. खूप अनहेल्दी आणि हा, सगळं. हे कसं मोकळं मोकळं गर्दी बघ ना किती आहे. मोठे मुश्किलने आपल्याला हा टेबल मिळाला. हा म्हणजे ही वेळच असते ना यांची गर्दीची. आता चव बघ कशी वाटली तो. मस्त आहे. चटणी पण यांची एकदम वेगळी आहे. वेगळे सिक्रेट त्यांचं काहीतरी याच्यामध्ये मसाले राहत असेल. असतीलच, असायला पण पाहिजे. जसे तुझे सिक्रेट्स असतात तसे त्यांचे पण आहेत. मला पण कसं थोडं चेंज पाहिजेच होतं. पाहिजे. मी माझ्या आजचं आपण आत्ताच मागच्या रेसिपीमध्ये भजे प्रकार झाले. 4 प्रकार. खूप छान आहे टेस्ट. आणि चमच्याने न खाता बघा मंडळी असं हाताने पकोडा. मी पण ही मजा काही होतच आहे. पण हाताने खायचा आणि बघ चटणी साठवून घ्यायची. काढून घ्यायची. कसं वाटलं तुला इथे येऊन? मजा आली. मजा आली. आणि वेदर पण पण असं पहा. ठरवून येणं एवढे शेड्यूल असतात वेगळे वेगळे कामं हो. की नाही जमत. आणि गेलोय तरी आपण रेस्टॉरंट्सला जातो, बाहेर फिरायला जातो, पण नेमकं असं हे खायला. आणि यांचं झोमॅटो स्विगीवर आहेच नाही आहे. हे इथे येऊनच आपल्याला खावं लागतं किंवा हे पार्सल पण देतात म्हणा. हां, असं हां, घरी हां. नेऊन आपण पण घरी नेटपर्यंत काय थंड होऊन जाणार सर्व. मजा नाही येत मग ते खाण्यामध्ये. म्हणून जरा ही जी इथे मजा आहे ही कशातच नाही आहे. तुम्ही पण नक्की या, अशा पकोड्यांचा आस्वाद घ्या. आणि नागपूरमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर हे संतोष पकोडेवाले फेमस आहे. तुम्ही कोणाला पण विचारलं तर नक्की ते मानेवाडा रोड कोणतं ओंकार नगर या ठिकाणी हे आहे ठिकाण. आणि 3 ठिकाणी ब्रांचेस आहेत त्यांच्या. बर्डीला पण आहे, हां. मनीष नगरला पण आहे. पण आम्ही जास्त इथेच येतो.
आणि नक्की याचा आस्वाद घ्या. आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही आले आहेत का पहिले किंवा आता प्लॅन करताय का याचं, कारण पावसाळा आहे तर नक्की पकोडे तो भेटा. बनता है बॉस. तर मंडळी पकोडे जरा आहे आता सुरू खाणं. इकडे कोल्ड्रिंक, पण मी गरमागरम चहा घेतला इथे. पकोडे नंतर चाय तो बनती आहे. अशाच व्लॉग्सना पाहण्याकरता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि नेक्स्ट एपिसोडसाठी रेडी राहा. बाय.